नमस्कार मंडळी, आज तुम्हाला दिव्य विचार वाचून दाखवणार आहे. जगातील सर्व मंडळींचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्र के प्रसिद्ध संत तुकाराम जी शरीर की सुध-बुध भूलकर भगवान विठ्ठल की भजन कीर्तन में डूबे रहते। भगवान की भक्ति में प्रगाढ़ता आई और उनके श्रीमुख से अभंगों के रूप में शास्त्रों का गूढ़ ज्ञान प्रकट होने लगा। तुकाराम जी भगवत रस से समर्पण वाणी से लोगों के रोग शोक दूर होने लगे, समाज उन्नत होने लगा। पर तुकाराम जी की फैलती हुई यश कीर्ति कुछ लोगों को खटकने लगी। उन्होंने अनेक प्रकार की कुतर्क करके शंका कुशंका उठाकर उन्हें तंग करना तथा समाज में बदनाम करना शुरू कर दिया। तब तुकाराम जी अपने एक अभंग के माध्यम से कहते हैं, कलियुगी बहुत कुशल है जन, छळतील गुण तुझे गाता। मज हा संदेह झाला दोही सवा, भजन करू देवा किंवा नको. अर्थात संत तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्रातील हा महत्त्वाचा विषय आहे आणि महत्त्वाची प्रसंग अवधानाचा एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट आहे. कलियुगामध्ये चांगल्या माणसाला छळतील आणि भगवंताचे गुणगान गाणाऱ्या माणसाला त्रास देतील यात कोणतीही शंका नाही, असे संत तुकाराम महाराज यांनी या अभंगातून आपल्याला सांगितले आहे. तेव्हा मग भक्ती करायचीच नाही का? भक्ती तर आपल्याला करावीच लागेल. तेव्हा आपण भक्ती अवश्य करू शकतो. आताच्या भाषेत सांगायचे झाले तर आजच्या ह्या धक्काधक्कीच्या युगामध्ये आपण नामचिंतन घरी बसल्या करू शकतो. हे त्यांना इथे स्पष्ट करून सांगायचे आहे. म्हणून एकत्र समाज आला पाहिजे, त्याकरता एकजूट झाली पाहिजे, हे सर्व त्यांच्या मते होते. त्याप्रमाणे त्यांनी वारकरी संप्रदाय तुका झालाशी कळस, हे आपण ऐकतो नाही, सत्य आहे. त्यामुळे आपण विसरू शकत नाही. ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालाशी कळस, हे आपण नुसते म्हणायचे नाही तर आपल्याला आचरणात आणायचे. मंडळी, एक दृढ निश्चय करू, केल्याने होत आहे, आधी केलीची पाहिजे. याप्रमाणे आपण कार्य केले तर नक्कीच होऊ शकते, हे सत्य आहे. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले, हे आपल्याला माहीत आहे, सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपण कार्य करणे सोडायचे का नाही? अजिबात नाही. तो जसा स्वभाव सोडत नाही तसा आपल्या चांगल्या गुणांचा आपण कधीही गुण सोडायचा नाही आणि कार्य मात्र नक्की करायचं असतं, हे महत्त्वाचं आहे. इथे आजच्या कॅम्प्युटर युगामध्ये आपण संत तुकाराम महाराजांचे अभंग वेळोवेळी वाचले पाहिजे. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाचायचीच, नक्कीच
आपण सर्वजण वाचणार. त्याविषयी विश्लेषण आपण आणखीन वाढवणार आहे. सविस्तर विश्लेषण वाचण्यासाठी प्रयोजन चालू आहे आणि ते प्रयोजन लवकरच पूर्ण होईल. विविध अभंगाच्या विषयावर स्पष्टीकरण देण्यात येईल. तेव्हा आजचा अभंग हा अतिशय मार्मिक आहे. कलियुगी बहुत कुशल हे जन, छळतील गुण तुझे गाता. मज हा संदेह झाला दोही सवा, भजन करू देवा केव्हा नको. असे ते प्रश्न करतात. वास्तवात हा प्रश्न महत्त्वाचा आहे, आपल्यासाठीच आहे. तो आपल्याला कळायला हवे. नाहीतर ते इतर दुसऱ्या अभंगात म्हणतात, त्याच्या एक अभंग आहे, जया मोठेपणा, ज्यांच्या अंगी मोठेपणा तया यातना कठीण. ह्या अभंगात त्याने सांगितलेच आहे की जो मोठेपणा घेतो त्याला यातना हा जरूर असतात. यातना हा कठीण असतात, म्हणून आपण कार्य करणे सोडून द्यायचे का अजिबात नाही. तेव्हा हा आजचा दिव्य विचार तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवनवीन विषय तुम्हाला सांगण्यात येईल. जगातील सर्व मंडळीला रामकृष्ण हरी. जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय. वंदे मातरम. जय जवान जय किसान.